परंतु आमचे खेळाडू पण चांगले खेळतात आज तर सपोर्ट पण चांगला होता त्यांना आणि आम्ही एक चांगला आव्हान असं वाटत होतं का एकेकाळ की विकेटची लाईन लागते का काय पण सगळ्यांनी एक चांगली साथ दिली आम्हाला आणि मॅच आम्ही चांगली जिंकलो. काय म्हणशील हार्ड हिटर बॅटर म्हणून रितेश शिंदेकडे नेहमीच पाहिलं जातं परंतु आज तू भरपूर मागे थांबला होता त्याचं कारण. कंटिन्यू विकेट पडत होत्या आणि जसं आज आपण वर्ल्ड कपला बघितलं होतं रोहित शर्माने एक सांगितलं होतं की एकीकडे हार्ड हिटिंग चालू असताना रिषभ पंतनी जसं सामना थांबवला होता आणि तिथे कुठेतरी गेम चेंजिंग प्लॅन झालेला तसं आमच्या कॅप्टननी 3 प्लेयरची विकेट गेल्यानंतर कुठेतरी मॅच थांबवण्यासाठी स्वतः ते गेले आणि त्यांनी एक चांगली मॅच थांबवून ठेवलेली. क्या बात आहे. खरं तर टाळ्या वाजल्या पाहिजे रितेशसाठी कारण भरपूर चांगलं त्यांनी इथे मात्र मनोगत व्यक्त केलं त्यामुळे त्याचे आम्ही आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. तर अजून एक मोठा सामना सुरुवात होईल. एका बाजूला घरचा संघ मैदानावरती खेळतोय ओम साई कुळगाव आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय संघ खेळणारे मैदानावरती गावदेवी कात्रप. आणि मात्र जशी सुरुवात होईल मायक्रोफोन वरती पुन्हा एकदा जोडले जातील बदलापूर समोरचन समितीचे अध्यक्ष माडी धुळे सर. धन्यवाद. धन्यवाद राहुलजी चव्हाण सर. आणि मॅचला सुरुवात झाली आहे. वेगळ्या हाफमधून आता पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल यजमान वर्सेस पाहुणे. पुरुष एकदा सर्व लाडक्या प्रेक्षकांचे सहर्ष मनपूर्वक स्वागत. आपण मॅचच्या दिशेने जाऊ. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा चालू आहे. अर्थातच ओमसाई कुळगाव आणि सम्राट मित्र मंडळ कुळगाव आयोजित छत्रपती चषक 2025 हे शानदार पर्व आहे. आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये नरेश ठाकरे त्याच्या बरोबर पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि सिंगल. ऑन साइडला फटका अप्रतिम आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. लॉंग बॉल चाललाय सीमा पार. अंपायर सिग्नल मॅक्सिमम पॉवरफुल बिग हिट षटकार. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिला चालू आहे ज्यामध्ये चौकार षटकार एक सिंगल 11 धाबा धाव फलकामध्ये धमाकेदार सुरुवात बॅटर दिनेश यांच्या वतीने करण्यात आलेली आहे. अक्षय बांबुलकरच्या साथीने सलामीला आलेत. पुन्हा एकदा शॉटफॉल झाले. जागा बनवली आहे. माहिती आहे दिनेशला बॅक एंड एरिया आहे. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घ्यायचे आणि तोच फायदा घेत असताना बॉल चाललाय अलॉंग द कार्पेट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. आणखीन एक चौकार. षटक क्रमांक आपण पाहतो पहिलं आणि या पहिल्या षटकामध्ये अवांतर धाव सुद्धा मिळते. अक्षरशः मी तर म्हणेन आता पहिल्या पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक बॅटिंग कात्रप टीम करते. दिनेशने मात्र चांगला खेळ दाखवला आणि आता काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. 16 धाबा 16 रन राऊंड विकेट. ओ पुन्हा एकदा आपण पाहतो बाईट बॉल. अंपायर सिग्नल आउटसाइड दिले एक्स्ट्रा. हा चेंडू पिचिंग चालाय पण दर्शवतात की
ही सुद्धा अबांतर धाव मिळणार आहे बॅटिंग करत असताना कात्रप संघाला. चांगलं क्रिकेट, चांगलं स्टेडियम, लश ग्रीन आउटफील्ड तुम्हाला पाहायला मिळतं. त्याची फिल्डिंग काहीतरी वेगळीच असते. आणि आता प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक संघांना या क्रीडानगरीमध्ये खेळायचं असतं. प्रत्येकजण उत्सुक असतो. आणि आज ही स्पर्धा तिसऱ्या दिवसामध्ये आपल्या सर्वांच्या भेटीला आलेली आहे. जरी स्पर्धेचं पारितोषिक कमी असलं तरी अगदी आपण पाहिलं तर 70,000 रुपये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे. तरी सुद्धा टू व्हीलर बाईक या स्पर्धेचं ते वैशिष्ट्य आहे. यावेळी सॉन साईडला वळवण्याचा प्रयत्न आपण पाहतो. क्षेत्ररक्षक चेंडूला गॅदर करतात. तेजस तोपर्यंत एकच धाव मिळेल. एका धाब्यावरती समाधान सुद्धा व्यक्त करावं लागेल. कारण अगदी आपण पाहतो जेव्हा चांगलं क्षेत्ररक्षण होत असतं तेव्हा या धावा इथे वाचवण्याचा प्रयत्न करत असतात प्रत्येक संघ. आणि चांगली कामगिरी. 18 धावा, 18 रन्स. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. पहिल्या षटकाचा खेळ तुम्हाला पाहायला मिळाला. वाजवी खेळ मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करणारा कात्रप संघ थोडासा या ठिकाणी हबी ठरतोय. 5 षटकांची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी या 2 दिवसाचा शेड्यूल या ठिकाणी कंप्लीट करण्यात आलंय. अगदी पहिल्या दिवसामध्ये आपण थोडेसे लेट होतो आणि काल 2 मॅचेस आपण कव्हर केल्या. त्यामध्ये चिखलोली पाडा संघाने बाजी मारली. एक संघ टॉप 5 मध्ये तिथून दाखल झाला. आणि अगदी आपण पाहिलं तर काल श्री गणेश क्रिकेट संघ माणकिवली या संघाने बाजी मारली. म्हणजे 2 संघ आम्हाला मिळालेत. आज एक संघ मिळेल तिसऱ्या दिवसामध्ये. याच दरम्यान आमचे युवराज कॅटरिंग सर्व्हिसचे सर्व्हिस सर्वा गिरीश मोहन ठाकरे यांच्या वतीनं सुद्धा भरपूर साऱ्या शुभेच्छा त्या संपूर्ण स्पर्धेला. आणि खास करून ओमसाई छत्रपती सीसी कुळगाव या संघाला त्यांच्या वतीनं शुभेच्छा येतात. त्यांचा आम्ही स्वीकार करू. गिरीश ठाकरे आपलं स्वागत आहे. 18 धावा फलकावतीत. षटक क्रमांक 2 मध्ये नीतू गवळी येतात बॉलिंग ट्रॅकवरती. चांगलं कमालीचं कमबॅक त्यांना करावं लागणार आहे. दिनेशने काय बॅटिंग केली. चौकार षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं. पॉवर प्ले मध्ये त्याने पुरेपूर पॉवर प्लेचा वापर केला. राऊंड विकेटने नितेश गवळी. ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत. नरेश ठाकरे डाऊन दी बॉल. झेल त्याने टिपला आणि पहिल्याच बॉलवरती विकेट संपादित केली आहे नितेश गवळीने. फलंदाज दिनेश. अठरा धाबा फलकावती. आणि पहिला धक्का या ठिकाणी लागलेला आहे. पहिल्या षटकामध्ये त्याच 18 धाबा आपण पाहिल्या. एक चांगली मजबूत स्थिती पाहायला मिळाली कात्रप संघाची. परंतु कुठेतरी डाबाला खिंडार पडण्याचं काम आता मैदानामध्ये करण्यात आले ते गोलंदाज नितेश गवळीच्या वतीनं. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. अत्यंत सुंदर स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम रुपये 70,000 सन्माननीय रमेशजी जनार्दन सुळशे साहेब आणि सौभाग्यवती हर्षदा वहिनी सुळशे यांच्या वतीनं ते पारितोषिक देण्यात आले. या ठिकाणी आपण पाहतो या दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. षटक क्रमांक 2 मध्ये न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. राहुल हिरवे यांना तुम्ही पाहतायत. 19 धावा. षटक क्रमांक 2 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. अनेक सारे बक्षीस या ठिकाणी मान्यवरांच्या वतीने देण्यात आलेले आहेत. सर्वांचं मनपूर्वक आणि विशेष आभार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतो अगोदरच खेळले होते. चेंडू बॅटचा काही संपर्क नाहीये. अर्ली बॅट्सविंग तुम्हाला पाहायला मिळाला. आणि आता या ठिकाणी अक्षय बांबुळकर स्वतः या ठिकाणी बीट होतात जे मात्र संघाचे संघ नायक आहेत. धाबसंख्या दफलकामध्ये स्थिर तुम्हाला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी केली. सेकंड स्पेल मध्ये आपण पाहिलं तर पिटूची जबाबदारी नितेश गवळी यांच्यावरती देण्यात आली. मागे बॉल चाललाय टॉप एज आणि ते रिले कॅच टिपण्यात आलाय. फलंदाज झालाय बाद. धक्का क्रमांक आपण पाहतो दुसरा लागलाय या ठिकाणी. त्या ठिकाणी राजू
16 ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर त्याच्या हातातून चेंडू जणू काही निसटला होता, परंतु रिले कॅच टिपण्यात आला. त्या ठिकाणी प्रतीक लगेचच आपण पाहिलं तर बॅकअप करता प्रथमेश होते. चांगला झेल आणि इथे मात्र धक्का क्रमांक दुसरा लागलाय तो टीम कात्रप संघाला. षटक क्रमांक आपण पाहतो 2 मध्ये चांगली गोलंदाजी केली नितेश गवळी यांनी. 2 विकेट्स त्यांनी संपादित केल्यात आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. चांगलं क्रिकेट दोन्ही टीमच्या वतीनं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ओ या दरम्यान फुलरलिनचा बॉल संपर्क व्यवस्थित नाही आहे चेंडू बॅटचा आणि हा सुद्धा चेंडू डॉट पाहायला मिळालाय. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत आणि आता वाखाणण्याजोगी षटक आहे. एकच धाव अद्यापर्यंत नितेश गवळीने खर्च केली आहे. नरेश ठाकरे ज्यांनी 18 धाबा खर्च केल्या. कुठेतरी त्या षटकामध्ये जास्त धाबा खर्च करण्यात आले, परंतु या षटकाद्वारे इथे संघाने कमबॅक केलंय असंच म्हणावं लागेल. आउटसाइड द ऑफ चेंडू होता. पंच दर्शवतात की बाईट बॉल आहे. अतिरिक्त स्वरूपात धाव मिळेल. 2-0 स्विच हिट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॉल चाललाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बॅकअप देतात. शेवटच्या क्षणाला बॉलला या ठिकाणी थांबवण्यात आलंय आणि इथे धावा मिळतील 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेच्या मदतीने तो संघ क्वालिफाय झाला टॉप 5 साठी. तर त्यांना मोफत शिर्डी ट्रिप देण्यात येईल. देवेंद्र मालुसरे यांच्या वतीनं जे शाखा प्रमुख आहेत शिरगावचे. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग टाकवती गितीश आलेत. 22ची धाव मिळते. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत आणि आता पहिला बॉल मध्ये 22च्या रूपाने एक धाव आली आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज समीर. राऊंड विकेट. शफल चालेत. क्रॉस पाठी स्ट्रोक खेळायचा होता. संपर्क नाहीये. अगदी आपण पाहतो जागा बनवायची होती. मी तर म्हणेन डीप बॅकवर्ड स्क्वायर लेगला रूम क्रिएट करायचा होता. संपर्क झाला नाहीये आणि हा सुद्धा चेंडू डॉट आलाय. चांगली गोलंदाजी आहे. नितेश गवळीने जे षटक हाताळलं ते अप्रतिम होतं आणि आता अण्णा अर्थातच गितेश ठाकरे काय जबरदस्त गोलंदाजी करतायत. राऊंड विकेट. फुल टॉस बॉल लॉप करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. कव्हरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. बॉल चाललाय डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या दरम्यान आपण पाहतोय DRS घेण्यात आलेला आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाचा हा रिव्ह्यू आहे. आपण चेक करू कारण कदाचित कमरेपेक्षा जास्त उंचीचा चेंडू असेल तर या ठिकाणी त्याला घोषित करण्यात येईल, परंतु टेक्निकल जो रिव्ह्यू आहे तो मात्र देण्यात आलेला आहे. येस इट इज नो बॉल आणि धाबा मिळतील 4 आणि गोलंदाजी करणारा संघ आहे ओमसाई छत्रपती सीसी कुळगाव. या संघाने मला असं वाटतं की आपला रिव्ह्यू हा सुद्धा गमावलेला आहे. फ्रीडचा कॉल असेल
नो बॉल देन फ्रीट. धाबा फलकामध्ये मिळतील एकंदरीत 5. हो कोलबेटापाचा बॉल लॉंगरला आपण पाहतोय. बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक सज्ज प्रशांत सूर्यराव आणि या दरम्यान धाबा संख्या फलकामध्ये एकने पुढे सरकतीये. प्रशांत सूर्यराव स्वामी स्पोर्ट्सचे सर्वात त्यांच्या वतीनं तुम्हाला चांगली बॅट हवी असेल तर तुम्ही त्यांच्या स्वामी स्पोर्ट्सला अवश्य भेट देऊ शकता. आणि जर तुम्हाला या ठिकाणी कदाचित डिस्काउंट हवे असेल तर जरूर राहुल चव्हाण सर असेल, माडी मी स्वतः असेल, तुमच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्या शॉपला तुम्ही व्हिजिट करू शकता. कारण रिझनेबल रेट मध्ये तुम्हाला या ठिकाणी आपण पाहतोय चांगल्या बॅट्स उपलब्ध आहेत. स्वतःची हक्काची बॅट तुम्हाला घेता येईल. थ्री 30 धाबा फलकाबती आहेत. शेवटचे 2 बॉल. हो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे. कव्हरच्या दिशेने बॉल चाललाय अलॉंग द कार्पेट. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. एकाच धाब्यावरती समाधान. डे फॉर्मॅटचे मॅचेस आहेत आणि डे फॉर्मॅट मध्ये आपण आहोत. चांगलं क्रिकेट प्रत्येक खेळाडू दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि या क्रिकेट नगरीमध्ये खेळण्याचा काय आनंद वेगळाच असतो. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल आणि बदलापूरचं हे वैभवशाली आणि ऐतिहासिक क्रीडा नगरी आहे आणि ज्यामध्ये चालू असलेला जबरदस्त स्पर्धेचं आयोजन छत्रपती चषक 2025 हे रुबाबदार आणि शानदार पर्व आहे. धाबा फलकामध्ये आपण पाहतो. शेवटचा बॉल ब्लॉकरचा होता आणि या प्रश्नाचं उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 3 षटकामध्ये धाबा आलेले आहेत तब्बल 31 धाबा. 10.3 सरासरीने या 31 धाबा या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये होतो तोपर्यंत आपण जाऊया डीजे मास्टर यांच्याकडे. या ऐकू एक चांगलं संगीत. षटक क्रमांक 3 चा खेळ संपन्न झालेला आहे. 3 षटकांमध्ये 31 धाबा फलकावती. 31 लॉस ऑफ 2 विकेट्स. गोलंदाज नितेश गवळी येतात ज्यांनी मात्र पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळलं ज्यामध्ये अवघ्या 4 धाबा त्यांनी खर्च केले होता. तो गोलंदाज आता नितेश गवळी हा मैदानावरती आहे. एका बाजूला तेजस ठाकरे. अगदी आपण पाहतो 3 बाईक ऑलरेडी त्याच्या नावावरती आहेत. बायकर मॅन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाईल आणि या क्रीडांगणाशी नातं त्याचं फार जवळच आहे. यावेळेस ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने उपस्थित होत आहेत. एक कंप्लीट झाली आहे आणि एकाच धाब्यावरती समाधान सुद्धा व्यक्त करावं लागेल. राहुल हिरवे जे स्ट्राईक एंडला आहेत. संघाची धाबा संख्या फलकावती 32. स्वप्नातील पहिली ड्रीम बाईक टांगोला याच क्रीडा नगरीमध्ये मिळाली आहे. बैर ग्रुप चषकच्या वतीनं आपण पाहतोय या ठिकाणी 4थं चालू झालंय. 32
32. गोलंदाज नितीश गवळी बॉलिंग ट्रॅक वरती आहे. चला षटक क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. लवकरात लवकर आपण या ठिकाणी पाचला चालू करा, कारण दिलेल्या वेळेनुसार सामने आपल्याला या ठिकाणी कंप्लीट सुद्धा करायचे. ऑन साइडला फटका, चांगला क्षेत्ररक्षक, बॉल चालला गॅप मधून, कदाचित थोडस क्षेत्ररक्षण हलवण्यात आलं आणि दोन क्षेत्ररक्षकांच्या मधोमध हा बॉल चाललाय काऊ कॉर्नरला, बीट करत एक टप्पा घेत सीमा पार. चार धाबा आलेले, 4 धाब्याने संघाचा धावफलक आपण पाहतोय 36. 36 धावा धावफलकावरती आहेत. राहुल हिरवेच्या पाठमधून चौकार आलाय. अद्यापर्यंत आपण जर पाहिलं तर तो 6 वरती नाबाद खेळतोय. दुसऱ्या बाजूला समीर राऊत जो 9 वरती नाबाद खेळतोय. ऑन साइडला वॉड स्ट्रोक, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा सुद्धा, आणि ते धावा मिळतील पूर्णपणे 6. ठोकलाय षटकार. बिल्लू भाई या ठिकाणी उपस्थित होतात. बिल्लू आपका स्वागत है. 42 धावा ओर द विकेट. हो कबाच्या दिशेने आणखीन एक चपराक लगावली आहे नितेश गवळीच्या विरोधात, आणि आता बॉल सुद्धा चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील धावा 4. कात्रप जो मात्र धावांसाठी अक्षरशः झगडत होता. राहुलने काय जबरदस्त बॅटिंग केले. 1-2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. एक षटकार सुद्धा आलेला आहे. धावसंख्या फलकावरती आता वृद्धिंगत होत असताना षटक क्रमांक 4, 4th ओव्हर इन प्रोग्रेस. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती कुणाल भुईर आम्हाला सांगतायत की एकंदरीत 2 बाद धावा 47. 47. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ बॉल चाललाय. एक कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल इथे होत नाही, आणि आता अगदी आपण पाहिलं तर एकाच धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती 48. 12ची सरासरी अद्यापर्यंत मेंटेन करण्यात आली आहे. 48 धावा होतात 4 षटकांमध्ये. (48) 48 धावा 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा अंतिम षटक या इनिंगचं तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी करत असताना गोलंदाज सज्ज होतात बॉलिंग ट्रॅक वरती. सतरा धावा या चौथ्या षटकामध्ये नितेश गवळीने खर्च केला. पहिले षटक या अगोदरचं अप्रतिम होतं. 48 धावा आहेत, 48 रन्स. शेवटचं अंतिम षटक. चला सामना स्पीडअप करा. पंचांना विनंती राहील दत्ता कडवसर जास्त वेळ या ठिकाणी कोणत्याच संघाला आपण देऊ नका, कारण ही नम्रतेची सूचना आहे. जर जास्त वेळ असेल तर फायनलाइज केलं जाईल टीमला, हे लक्षात असू द्या. 5वं षटक गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज तेजस ठाकरे अर्थातच टँगो. शेवटचं षटक आहे. लेफ्ट आर्म सीमर हा गोलंदाज तुम्ही पाहतायत, आणि आता स्ट्राईक इनला लेफ्ट आर्म सीमर वर्सेस लेफ्ट हँडेड बॅट्समन. ऑल साइडला तेजस ठाकरेला उचललंय. क्षेत्ररक्षक जज करतायत, आणि आता पहिल्याच बॉलवरती विकेट संपादित केली आहे. फलंदाज बाद.
पॅव्हलियन. धावसंख्येवरती तिसरा धक्का सुद्धा लागलेला आहे आणि आता पहिल्या सत्रामध्ये आपण आहोत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कधी एखादा गोलंदाज चमकतो तर कधी एखादा फलंदाज. या मॅचमध्ये हे होतं तसं क्रिकेटमध्ये आणि सुख दुःख सातत्याने क्रिकेटमध्ये असतं आणि आता तसंच क्रिकेट मैदानावरती सुद्धा पाहायला मिळते सर्व प्रेक्षकांना. गोलंदाज तेजस ठाकरेने मात्र पहिल्याच बॉलवरती सफलता अर्जित केली आहे आणि न्यू बॅटर आता मैदानामध्ये दाखल झाला आहे. तो विकास भांडे. चला ठीक आहे चालेल. दोन धावांची पेनल्टी आहे लक्षात असू द्या कारण जी सूचना आहे आयोजकांच्या वतीने मात्र त्या सूचनेचं पालन तुम्हाला करावंच लागणार आहे. 5 ओव्हर नंतर आपण त्या गोष्टीचं डिस्कशन करू कारण काही खेळाडू असे सांगत असतात की टी शर्ट होत नाही आहे परंतु जेव्हा ड्रेस कोड नवीन छापला जातो तेव्हा ती साईज नुसारच प्रत्येक टी शर्ट असते. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर जाण्याचा हा बॉल प्रयत्न होता परंतु त्यामध्ये इथे सुंदर झेल टिपण्यात आलेला आहे. फलंदाज झाला बाद महादेव होते त्या ठिकाणी आणि एक सुंदर झेल त्यांनी लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये टिपलेला आहे. फलंदाज बाद. फलंदाजच्या ठिकाणी झाला महादेव ने टिपलेला झेल अप्रतिम होता. विकास भांडे बाद झालेले आहेत. 48 धावा आणि आता आपण पाहतो ज्या ठिकाणी धावसंख्या स्थिर पाहायला मिळते. कुणाल भुईन सलग लागोपाठचे 2 विकेट्स घेण्यात आले ऑन अ हॅट्रिक बॉल सुद्धा हा गोलंदाज तेजस ठाकरे आहेत. जर या बॉलवरती जर विकेट घेतली तर मोहन ठाकरे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल विकेट हॅट्रिकसाठी जे पिताश्री आहेत तेजस ठाकरे यांचे आणि बिल्लू यांच्या वतीनं सुद्धा 500 रुपीज एकंदरीत 1500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे विकेट हॅट्रिकसाठी. हे प्रेम आहे क्रिकेटवरती आणि सातत्याने जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात बदलापूरमध्ये तेव्हा आवर्जून मोहन नाना ठाकरे उपस्थित असतात. हो शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे परंतु हा चेंडू डॉट जरूर असेल. 22ची धाव मिळेल. बॅटिंग करत असताना टीम कात्रप संघाला. राहुल जो मात्र त्याच्या बॅटमधून धावा येत होता तो मात्र शांत होता नॉन स्ट्राईक इनला. त्याला स्ट्राईक मिळाली नाही आहे. सुरुवातीला कदाचित आपण पाहिलं तर मागच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती त्याला स्ट्राईक हवी होती परंतु ती त्याला देण्यात आली नाही. कदाचित आपण पाहिलं तर तिथे धाव त्याला मिळाली नाही आहे. देण्यात आली नाही म्हटलं तर त्याला धाव मिळाली नाही आहे. आणि आता शेवटच्या अंतिम 3 बॉल कारण त्याच्या बॅटमधून धावा आलेले आहेत. षटकार चौकार चांगली मजबूत स्थिती कात्रप संघाची इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. चेंडू पडल्यानंतर थोडासा नॅचरल स्विंग पाहायला मिळाला. आतमधून हा चेंडू बाहेर आलेला आहे. आउट स्विंग तुम्हाला पाहायला मिळाला आणि लक्षात असू द्या कोणत्याच बीमर साठी तुम्हाला रिव्ह्यू देण्यात येईल टीम कात्रप आणि रनआउट साठी
कारण कोणतीही स्पर्धा असू दे, बाकी इतर कोणत्याही डिसिजनसाठी ऑफिशियल जो रिव्ह्यू असतो तो मात्र पंचांना जर डाऊटफुल असेल तरच तो रिव्ह्यू अक्षय बांबुळकर घेतला जातो, हे लक्षात असू द्या. हो, कबाच्या दिशेने फटका चांगला आहे, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळालाय राहुल हिरवेच्या बॅट मधून, बॉल सीमा पार, षटकार. शेवटचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल आणि धाबा धाव फलकामध्ये 55. शेवटच्या बॉलवरती जर चौकार षटकार आला तर एक चांगली मजबूत स्थिती निर्माण होऊ शकते. ऑन साइडला चेंडूला वळवला, क्षेत्ररक्षक सज्ज आहेत, डाऊन दी बॉल, सोपा झेल. अतुल आगळीने मात्र तिथे टिपलाय, फलंदाज झालाय बाद. धक्का क्रमांक एकंदरीत 5 बॉल लागलाय टीम कात्रप संघाला 55 या धाबा संख्येवरती आणि आता विजयासाठी 56 धावांची गरज.
मला विनंती राहील आपण शतरक्षक सजवा मित्रांनो आणि सलामीची जोडी सुद्धा मैदानामध्ये आलेली आहे. रितेश बोपी आलेत ऑफिशियल स्कोरर. काल त्यांचा इंग्लिशचा पेपर झालेला आहे. अतिशय सोपा गेलेला आहे त्यांना पेपर. मी सुद्धा 12वी पर्यंत शिकलो परंतु मला अजिबात इंग्लिश सलामीची जोडी तेजस ठाकरे आणि नितेश गवळी अशी सलामीची जोडी मैदानामध्ये चाललेली आहे. चला मॅचला या ठिकाणी सुरुवात होती आहे. छत्रपती चषक आणि छत्रपती चषकाचा आजचा चौथा दिवस, तिसरा दिवस माफ करा. पहिला बॉल अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मॅन्डेटरी पॉपअप प्लेचं षटक चालू झालं. अक्षय बांबुलकर आलेत. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट. खेळाचा पहिला सत्र संपन्न झालंय. 55 धाबा या फलकावरती आहेत. 56 धाबांची गरज ऑन साइडला क्षेत्ररक्षक जज करतायत आणि ते तेजस ठाकरेला परतावा लागेल. बिग विकेट, बिग लॉस. छत्रपती सीसी कुळगाव संघाला लागणारा हा पहिला धक्का तेजस ठाकरेच्या स्वरूपात. फलंदाज बाद. धाबा इथे मिळतील 4 4 4. फुल टॉस बॉल हा सुद्धा या ठिकाणी लॉफ्टेड ड्राईव्ह करण्यात आला होता लॉंग ऑफच्या दिशेने. तोपर्यंत बोलते एक सिंगल धाव. षटक क्रमांक पण पाहतो पहिलं चालू आहे. चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत राहिली अक्षय बांबुलकरची, कारण पहिला चेंडू डॉट त्याने टाकला. त्यानंतर तेजस ठाकरेची महत्वाची विकेट त्याने संपादित केली आहे. प्रशांत जसा मैदानामध्ये आला त्याच्या बॅटमधून चौकार आला आणि आता सिंगलने स्ट्राईक रोटेट केले. नितीश सध्या स्ट्राईकला. हो खोलवा टप्प्याचा बॉल ऑन साइडला चेंडूला वळवलं. तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. 6 धाबा धाव फलकावरती आहेत. अडखळ सुरुवात. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. 56 धाबांची गरज या मॅच मध्ये. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक या ठिकाणी जवळपास कोणी नाहीये. प्रयत्न भरपूर चांगले त्यांनी केले परंतु शेवटच्या क्षणाला या ठिकाणी एकच धाव आली आहे. धावा जरूर 2 ते 3 मिळू शकले असते परंतु या ठिकाणी एकच धावेवरती समाधान. कोणत्या प्रकारची रिस्क घेतली जात नाहीये. कदाचित असं वाटलं होतं की क्षेत्ररक्षक झेलपर्यंत पोहोचलाय परंतु या ठिकाणी जणू काय हाताला चटका लागून हा बॉल या ठिकाणी जमिनीवरती दान झालाय, ड्रॉप झालाय
आणि या दरम्यान मिळाली फक्त आणि फक्त केवळ सिंगल धाव. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय आणि पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या धावफलकावरती केवळ 7. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 7 धावा धावफलकावरती आहेत. 56 धावांची गरज आणि थँक्यू सो मच महेशजी धुळे सर. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. फक्त 7 धावा होत्या आणि आता हा षटकार आला आहे. टार्गेट आता 56 धावांचं टार्गेट चेस करत असताना तुम्ही पाहताय तेजस ठाकरे बाद झालाय, परंतु मैदानावरती नितेश आणि प्रशांत सूर्यराव ही जोडी तुम्हाला बाल मिळेल. षटक क्रमांक दुसरे घेऊन गोलंदाज दाखल होतोय. गोलंदाजी मार्कवरती दिनेश भांडे येतात. लेफ्ट मोड द विकेट. हा ट्रॅकर होता ऑन साइडला खेळला बेड विकेटला. टायमिंगच्या जोरावरती बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एसएस तुम्ही पाहू शकता. खरं तर एसएस ची बॅट आहे आणि त्या बॅटचे मी म्हणेन एसएस स्पोर्ट्सचे ओनर आमचे प्रशांत सूर्यराव यांच्या बॅटमधून सलग 2 बॉल दोन्ही बाउंड्री लाईनच्या बाहेर काप बॅटिंग करतात. सलग 2 बॉल 2 सिक्सर त्याने वसूल केले. धावफलक आता वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली. स्कोर कार्डवरती आतापर्यंत 19 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 56 धावा इथून चेस करायचे. त्याचं अनुषंगानं मी म्हणेन बॅटर मैदानावरती प्रशांत जो 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झाला आणि खरं तर संकटमोचक कामगिरी त्याला करायची या मॅचमध्ये. कारण जेव्हा जेव्हा बॅटर 3ऱ्या क्रमांकावरती दाखल होतो ना, ज्यावेळेस पहिला फरदात लवकर बाद होतो, अशा परिस्थितीमध्ये पूर्णपणे अशा अपेक्षा वाढलेल्या असतात. 3ऱ्या क्रमांकाच्या बॅटरवरती मोठी जिम्मेदारी असते आणि आता तुम्ही पाहताय मैदानावरती ती जिम्मेदारी स्वीकारत असताना प्रशांतच्या बॅटमधून 2 षटकार आले. धावफलक पुढे सरकत असताना 19 धावा धावफलकावरती तुम्हाला पार मिळतील. प्रशांत सूर्यराव बॅटिंग करतात. प्रशांत पवार ऑफिशियल ऑब्झर्वेटरच्या भूमिकेत आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेत हे प्रेक्षेपण तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. जगाच्या कानाकोपऱ्यावरती ही स्पर्धा पोहोचवली जाते. क्वाड विथ क्लॅरिटी या ब्रीद वाक्यासह तुम्ही पाहताय. खरं तर गौरवजी साबंत, तदनंतर प्रशांत पवार, सूरज धुळे असतील, यश असतील, यश धुळे हे देखील जोडले गेले. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. लेफ्ट सीबर गोलंदाज सज्ज होतोय. 3रा मारण्याचा प्रयत्न होता. फटका फसलाय. गोलंदाज हसलाय आणि आता बॅटर प्रशांत रुसलाय कारण त्याला परतावा लागेल माघारी. फरदत बाद. तिसरा देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय. गीतेश ठाकरे अर्थात अण्णा आता मैदानावरती दाखल झालाय. या मॅच मध्ये इथून मात्र समीकरण 56 धावांचं आहे, परंतु 2 षटकार आल्यानंतर कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. गोलंदाज तुम्ही पाहताय दिनेश भांडे आलेत गोलंदाजी मार्कवरती. आता परत चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल कारण 2 षटकार आल्यानंतर दबाव होता, परंतु तो कुठेही दबावाखाली इथे मात्र वापरला नाहीये. त्याने मात्र पुन्हा एकदा कमबॅक केलाय. चांगली गोलंदाजी करतोय. पहिला बॉल ड्राईव्ह केला ऑन साइडला. पहिला बॉल फेस करतोय. तुम्ही पाहताय चुकी झाली आहे. चुकीचं रूपांतर फक्त आणि फक्त एका धावेमध्ये. सिंगलच्या 37 धावफलक पुन्हा आता पुढे सरकेल. 20 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. टॉस जिंकला होता सिद्धांत राऊतनं. खरं तर टॉस जिंकल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता त्याने सांगितलं आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि समोरच्या संघाला कमीत कमी धावसंख्येवरती रोखू.
बॅकफुटा गेले, पंच केलाय, चांगला फटका पार मिळतोय, स्क्वेअर केट तुम्हाला पार मिळेल. क्रिकेटचा क्लास, नजाकत या फटक्यामध्ये आपण पाहिली आणि बॉल अखेर चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर दन 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 करत सीमा. चौका ठोकला, धावफलक वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती 24 धावा. फलकावरती तुम्हाला पार मिळतील. धावफलक भरपूर वेगानं आता पुढे सरकत असताना ऑन साइडला खेळलाय, मॉडिफिकेटला टायमिंगच्या जोरावरती हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आधीच्या बॉलवरती नजाकत, तर या बॉलवरती ताकद, बॉल सीमा पार. नीतू गवळीचा पलटवार, षटकार. पोहोचले 30 या कड्यावरती. अजूनही 26 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. जसा चौकार षटकार आला ना, आता मोहन काका ठाकरे यांच्या चेहऱ्यावरची देखील चमक वाढली आहे. कारण संघाला नेहमीच ते पाठबळ देत असतात. संघ जिथे जिथे खेळत असतो आवर्जून उपस्थित असतात आणि सर्व खेळाडूंना ते मात्र प्रोत्साहित करत असतात. या स्पर्धेमध्ये देखील पहिल्या दिवसापासून त्यांनी हजेरी लावली. कारण या व्यक्तिमत्वाचं क्रिकेटवरती भरपूर प्रेम आहे आणि त्यामुळेच की काय उद्योगधंद्यासह आपण पाहतोय 4 त्यांचे सुपुत्र या स्पर्धेमध्ये या टीममध्ये खेळताना आपल्याला दिसतील. मग गीतेश ठाकरे अण्णा, तेजस ठाकरे असतील, नरेश ठाकरे, गिरीश ठाकरे अशी 4 बंधुदांची जोडी तुम्हाला नेहमीच टीम ओम साई छत्रपती कुळगाव या टीमच्या माध्यमातून खेळताना दिसेल. युवराज कॅटरिंग सर्व्हिस आमचे गिरीश ठाकरे यांच्याकडून देखील शुभेच्छांचा वर्षाव होतोय टीम कुळगाव संघासाठी. आणि खास करून त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये 5 दिवस जेवणाची सोय करण्यात आली आहे, त्यामुळे त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. गोंदा सज्ज होतोय विकास भांडे. विकासचा पहिला बॉल, चेंडूचा पाठलाग केला होता, फॉलो केला होता, चेंडूला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा टप्पा पडला, वरदा वेगानं बॉल निघून चालला स्थिर रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. अक्षय बांबुळकर त्यांच्या मागे स्थिर रक्षकाच्या भूमिकेत तुम्हाला जरूर पार मिळते. चांगली गोलंदाजी करतोय विकास. पहिला बॉल त्याने इथे मात्र डॉट फेकला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, लाईन थोडीशी खराब आहे, पंच सांगतात व्हाईट बॉल. व्हाईट बॉल साठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार नाहीये, कारण फक्त रनआउट आणि त्यानंतर बीमर साठी आम्ही रिव्ह्यू देतो, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. सर पंचाची बात घालू नका विकास, कारण कात्रप संघ एक आदर्श संघ म्हणून त्या संघाकडे पाहिलं जातं नेहमीच. प्रवीणजी गीते असतील, विकास असतील, पंचांचा आदर ते करत असतात. लेग स्टिकचा थोडंसं बाहेर होता चेंडू, त्यामुळे पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. त्यामुळे धावफलक आता पुढे सरकेल. टीमची टोटल 31 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. चांगली बॅटिंग इथून मात्र करावी लागेल, कारण अजूनही या मॅचमध्ये 26 धावांची गरज होती. एक सिंगल तर इथे एक पडली, अजूनही 25 धावांची गरज. 17 बॉलचा खेळ शिल्लक. गोरदाज सज्ज होतोय विकास. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, फटका घेतला. यावेळेस मात्र पॉइंटला डीपमध्ये क्षेत्राच्या उपस्थित. एक सिंगल धाव इथे देखील एकपटी जाईल. खरं तर सरळ बॅटने अन्नाच्या धावा येत नव्हत्या, त्यामुळेच की काय आता काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न त्याने चालवलाय. दरम्यान एक सिंगल धाव इथे देखील एकपटी जाईल आणि आता त्याच सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना 32 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. विकास भांडे त्याच्या विरोधात तुम्ही पाहताय नीतू गवळी आणि गीतेश ठाकरे ही जोडी तुम्हाला जरूर मैदानावरती पार मिळेल. सलामीला तेजस दाखल झाला, खरं तर भोपाळाही तो फोडू शकला नाहीये. 2 चेंडू फेस करत असताना तो बाद झाला, परंतु त्यानंतर संघाचा डाव कोणी सावरलाय तर मी म्हणेन प्रशांत सूर्यराव, तो देखील बाद झालाय, परंतु मैदानावरती नीतू खेळतोय.
अंडर बॉक्स स्टाईलने फटका खेळला, टॅप करण्याचा प्रयत्न, बॉल चालला डीप मध्ये, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उपस्थित होते. दरम्यान एक सिंगल धाव इथे देखील एकपटी जाती आहे आणि आता सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकत असताना माहिती आहे दोन्ही बॅटरला इथून जर सिंगल डबलला देखील प्राधान्य दिले आपण सामना जिंकू शकतो, कारण षटक क्रमांक 3 आहे आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त 10 धावा बसूल करायचे आहेत. याच अनुषंगाकडे दोन्ही बॅटर आता बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग म्हणावी लागेल. बिग हिट केलाय, फटका चांगला, क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका, लॉंग ऑन, लॉंग ऑफच्या मधनं बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार वसूल केलाय विकास, त्याच्या विरोधात कामगिरी करतो झकास, अण्णाच्या बॅटमधून सिक्सर. मिश्रण फुलटॉस चेंडू होता, लोअर फुलटॉस लावून साईडला ड्राईव्ह केलाय. माहिती आहे अण्णाला इथून जर बिगिट केला तर हा फटका फसू देखील शकतो, त्यामुळेच की काय ड्राईव्ह केला ऑन साईडला फक्त बोलवलाय, बॉल मात्र डीप मध्ये जातोय. दरम्यान एक सिंगल धाव इथे एकपटी धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वरती 40 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 2 षटकांच्या अंती आपण पाहिल्या होत्या धावफलक 30 आकड्यावरती होतं, कारण षटक क्रमांक दुसरे घेऊन आला होता गोलंदाज दिनेश भांडे, त्याच्यावरती आक्रमण चढवलं, 23 धावा तिथे खर्च केल्या आणि आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 10 धावा वसूल करतोय बॅटर गीतेश. ऑन साईडला खेळलाय, इथे देखील फटका चांगला, मी आधीच म्हटलं होतं कमीत कमी 10 धावा ऐकवण्याचा प्रयत्न जरूर आहे, परंतु इथे 16 धावा वसूल केला. बॉल चला मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, नीतू गवळीच्या बॅटमधून सिक्सर. बुळकर येतात, दत्ता मामा बनवटे यांचं एकमत झालंय, मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली आणि त्यांच्या मागे एक चांगला झेल तिथे स्वीकारला. 12 चेंडूमध्ये 10 धावांची गरज होती आणि आता इथे पहिल्या बरोबरती फरदात बाद. टॉस जिंकला, निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. दत्ता मामा बनवटे जे MR पॅनलचे सदस्य आहेत ते देखील जोडले गेलेत, नेहमीच शिड संघाला ते पाठबळ देत असतात, त्यांचे मनपूर्वक स्वागत. अकरा बॉलचा खेळ शिल्लक, या मॅच मध्ये जिंकण्याकरिता अजूनही 10 धावांची गरज. कुणाल भोईर अर्थात सनी भोईर आमच्यासोबत जोडले गेले स्कोरच्या भूमिकेत. हाफ ट्रॅकर होता, बॅकफुटला गेले, ढकलण्याचा प्रयत्न बॉलला, दरम्यान एक सिंगल धाव देखील जोडली जाईल. अतुल आगळे नवीन बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल, स्टार्किंग एअरवरती जोडले गेले, त्यांच्या साथीनं नीतू ज्याने मात्र भरपूर चांगली बॅटिंग केली. या मॅच मध्ये सिंगल धाव इथे मिळते. धावफलक पुढे सरकत असताना 10 बॉलचा खेळ शिल्लक, या मॅच मध्ये जिंकण्याकरता अजूनही 9 धावांची गरज.
10 मध्ये आता 9ची गरज आहे. इथून सामना कोणत्या बाजूला जाईल हे देखील पाहावं लागेल या मॅचमध्ये, कारण कात्रप संघ देखील शेवटच्या बॉलपर्यंत लढणारा संघ आहे. त्यामुळे आता मॅचमध्ये कशा प्रकारची कामगिरी तो करतोय. इथे देखील ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता, दरम्यान फलंदाज बाद. अजून एक धक्का लागेल, नीतू गवडीला मैदान सोडावं लागेल. मी आधीच म्हटलं होतं शेवटच्या बॉलपर्यंत लढणारा संघ मैदानावरती खेळतोय गावदेवी कात्रप. त्यामुळे या मॅचमध्ये जरी इथे मात्र समीकरण असेल इथे मात्र टीम कुळगाव संघाच्या बाजूनं, तर देखील हा सामना सोडणार नाहीये टीम कात्रप. इथे अजून एक धक्का लागेल, बॅटिंग करत असताना टीम कुळगाव संघाला. फलंदाज बाद. खरं तर बदलापूर शहराचे शिवसेना उपशहर प्रमुख गरिबाचे कॅबारी भाग्यविधाते प्रवीणजी राऊत साहेबांचं संगीत आपण ऐकतो. डीजे मास्टरच्या माध्यमातून नवीन बॅटर मैदानापती सिद्धांत दाखल झाला, त्यामुळे संगीत आता वाजवण्यात आलं. हे संगीत खरं तर आपण ऐकतो अजय गायकवाड जे संगीतकार आहेत. इथे लाईन चेक करावी लागेल. नऊ चेंडूचा खेळ शिल्लक होता. अजून एक चेंडू डॉट आला. इथे फटका चांगला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक उपस्थित, डीप मध्ये बॉल अडवलाय. दरम्यान एक सिंगल धाव इथे देखील जोडली जाते. सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकेल. सामना तुम्ही पाहता आता इथे जड होत असताना दोन्ही टीमसाठी आता 50-50 सामना बॅलन्स असेल, कारण 7 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये जिंकण्याकरिता 8 धावांची गरज. अक्षय मांबुळकरनं चांगली गोलंदाजी केली, जिथे मात्र आपण पाहतोय पूर्णपणे धावसंख्येला रोखण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या मॅच मध्ये पूर्णपणे मिळेल कमबॅक करण्याचा प्रयत्न चालवलाय, ऑन साइडला घेतलाय, बॉल चालला डीप मध्ये, लॉंग ऑन क्षेत्ररक्षक उपस्थित, एक सिंगल धाव इथे एकपटे गेली. आणि आता सामना तुम्ही पाहताय शेवटचे 6 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये जिंकण्याकरता अजूनही 7 धावांची गरज. सामना रफ अँड टफ पाहायला मिळेल या शंकात नाहीये, कारण आपण पाहिलं जबळ 2 षटकामध्ये 30 धावा होत्या, तिसऱ्या षटकामध्ये 16 धावा आल्या. तिथे समीकरण आपण पाहिलं 46 धावा होत्या, आणि जबळ आपण पाहिलं तर 12 चेंडूमध्ये 11ची गरज होती. अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या 4, आणि आता समीकरण येऊन ठेपलंय. 6 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये जिंकण्याकरता 7 धावाची गरज. शेवटच्या षटकापर्यंत सामना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी आता करतोय गावदेवी कात्रप संघ, कारण इथून त्यांना देखील हार मंजूर नसणार, कारण 12 चेंडूमध्ये 11ची गरज असताना सलग 6 चेंडू टाकत असताना फक्त 4 धावा तिथे खर्च केल्या. आणि या मॅच मध्ये आता तुम्ही पाहताय शेवटचे 6 बॉल मध्ये 7 धावांची गरज. सामना जिंकणार कोण, यापेक्षा सामना कसा होईल याची उत्कंठा आता साऱ्यांना लागली आहे, कारण मैदानामध्ये तुम्ही पाहता षटक क्रमांक 14 संपल्यानंतर षटक क्रमांक 5 घेऊन दाखल झालाय गोलंदाजी मार्गवरती ऋषिकेश पाटील हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 7 धावांची गरज. या मॅच मध्ये धाबे आता दणारले असतील टीम कुलगाव या संघाचे देखील, कारण घरच्या मैदानावरती घरच्या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळताय. भरपूर प्रेक्षक वर्ग इथून मात्र जोडले गेलेत ऑनलाईन, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. निमित्त फक्त एकच, छत्रपती चषक ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. गोलंदाज ऋषिकेश पाटील या खेळाडूवरती विश्वास दाखवलाय, परंतु समोर अतुल आगळे जो मात्र इनॅट नंबर 5 वरती दाखल झाला या मॅच मध्ये. कशा प्रकारची बॅटिंग तो देखील करतोय या मॅच मध्ये, यावरती आता सारांचं लक्ष लागलंय. 2 ऑफिशियल पंच मैदानावरती सज्ज झालेत, कारण शेवटचे 6 बॉल 7 धावांची गरज. पहिला बॉल ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. अपील तर झाली आहे, पंच आमच्यापर्यंत काय इशारा करतील हे देखील पाहावं लागेल. पहिला बॉल राहिलाय गोलंदाज ऋषिकेश पाटीलच्या नावावरती, आणि पहिल्या बॉलवरती तुम्ही पाहताय एक चांगला चेंडू जे सांगता होत असताना षटक क्रमांक 5 अंतिम घेऊन आलाय, कारण 6 चेंडूमध्ये इथे मात्र 7 धावा रोखायचे आहेत. याच अनुषंगाने तो गोलंदाजी करतोय. अतुल आगळेवरती विश्वास दाखवलाय, परंतु या मॅच मध्ये अतुल कशा प्रकारची बॅटिंग करेल हे देखील पाहावं लागेल, कारण पहिला बॉल राहिलाय. इथे मात्र गोलंदाज
ऋषिकेश पाटीलच्या नावावरती चांगली गोलंदाजी करतोय. 6 बॉलमध्ये 7ची गरज असताना सामना इथून जाणार कोणत्या बाजूला, सामना जाणार कुळगावला की सामना जाणार इथून मात्र कात्रपला, हे देखील पाहायचं या मॅच मध्ये. दोन्ही संघ मैदानाच्या मध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. दोन्ही संघ इथे मात्र मैदानाच्या मध्ये घाम गाळत असताना, कारण इथून कुळगाव संघाला जिंकायचं जरूर, परंतु कात्रप संघाला देखील हार नाहीये मंजूर. 5 बॉल 7 धावांची गरज होती. सलगचा दुसरा बॉल राहिलाय गोलंदाज ऋषिकेशच्या नावावरती. चांगली गोलंदाजी तो करतोय या मॅच मध्ये सलग दुसऱ्यांदा. आता अपील 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 तुम्हाला पार मिळेल विकास भांडेच्या माध्यमातून, परंतु इथे पंच तटस्थ तुम्हाला पार मिळतील. सलग 2 बॉल राहिले तिथे मात्र गोलंदाज ऋषिकेशच्या नावावरती. या मॅच मध्ये सामना आता जड झालाय, कारण 12 चेंडूमध्ये 11ची गरज असताना मी म्हणेन हा सामना येऊन ठेपलाय. शेवटचे 4 बॉल 7 धावांची गरज या मॅच मध्ये. दोन्ही संघ तुम्ही पाहतात मैदानाच्या मध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना असं म्हटलं जातं ना, जिंदगी के रास्ते कभी आसान नहीं होता, बिना संघर्ष के यहाँ पर कोई मान नहीं होता है. अरे वक्त न पड़े जिन्हें हथौड़े के घाव, तब तक तो पत्थर भी भगवान नहीं होता है. तिसरा बॉल फटका चांगला आहे. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑफच्या मध्ये खेळले, डीप मध्ये क्षेत्रक्षे पोहोचतोय. 2 धाबा इथे एक पडायचा प्रयत्न चालवला आहे आणि 2 धाबा मिळतील देखील. धाव फलक आता पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे स्कोर कार्ड वरती आतापर्यंत धावा 51 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. अब तक 56 रनों को टारगेट है इस मुकाबले में. बदलापुर के सरजमी के ऊपर एक बड़ा मुकाबला चलता हुआ दोस्तों. जिस तरह से मुकाबले की शुरुआत हुई थी, ऐसा लगा था यह मुकाबला झुक चुका है कुलगांव टीम के खेमे में, लेकिन मैदान के अंदर यहां से फिर से एक बार पलटवार टीम कात्रप का हम देख पा रहे हैं दोस्तों. अच्छा मुकाबला चलता हुआ. 2 धाबा इथे देखील मिळतील आणि त्याच 2 धाब्याच्या साथीने मी म्हणेन धाव फलक पुन्हा एकदा पुढे सरकतोय. टीमची टोटल आता जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वरती 53 धाबा. या मॅच मध्ये तुम्ही पाहता समीकरण येऊन ठेपलाय. 2 बॉलचा खेळ आता शिल्लक आणि जिंकण्याकरता 3 धाबाची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम आहे. त्यामुळे 3 धाबा इथून कंपल्सरी चेस करावाच लागतील. हा चेंडू दोन्ही संघासाठी भरपूर महत्त्वाचा असेल, परंतु जर दोन्ही संघाचा खेळ आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळा व्हायला हरकत नाहीये. इथे देखील बॅटची कडा घेतली एस्टनच्या मागे, तडमांच्या क्षेत्रामध्ये खेळाडूने केली मिस्टेक. समीर होते, परंतु बॉल अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेर दन 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 करत फरार होतोय. हा चौकार येतोय, विजय स्ट्रोक येतोय. बॅट्समन अतुल आगडेच्या बॅट मधून हा सामना जिंकलाय टीम ओम साई छत्रपती कुळगाव संघानं. परंतु आता कुळगाव संघ देखील म्हणत असेल हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता आणि तो खेळ दाखवलाय मैदानावरती गावदेवी कात्रप संघानं. अभिनंदन टीम कुळगाव, परंतु हार्ड लक मुळे आपण टीम कात्रप संघाला देखील, कारण 12 चेंडूचा खेळ शिल्लक होता. 12 चेंडू मध्ये 11 धाबाची गरज असताना हा सामना येऊन ठेपला 11व्या चेंडू पर्यंत आणि त्यामुळेच की काय हा सामना रफन टप आपण पाहिला. आणि आपल्या सोबत जोडले जातील थोड्याच वेळामध्ये आमचे दत्ता मामा बनवटे. धन्यवाद.